तोंड बंद ठेवायचं. पुन्हा तुझ्या घाणेरड्या तोंडातून गरळ उकलीस ना तर एक थोबाडीत मारून थांबणार नाहीये मी. आणि आता जे काही बोललीयस ना त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, लक्षात ठेव. जे घाणेरडे विचार ऐकून ना वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तुझ्या मनात आमच्याबद्दल किती तिरस्कार आहे. शेवटचं सांगून ठेवते, पुन्हा माझ्या भावाला त्रास द्यायचा नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस तू. सई 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 मला सई बाई, तू जरा शांत. तू जीवाचा किती आटापिटा केलास ना तरी या दोघींमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. हे बघ, त्यामुळे तू स्वतःला काही त्रास करून घेऊ नकोस. ऐक माझं. छान करा. आपल्या लाडक्या भाची समोर आपल्या लेकीचा बायकोचा अपमान करा. मी कोणाचाही अपमान करत नाहीये. सत्य परिस्थिती काय आहे ना त्याबद्दल बोलतोय. मामी, मी अतिशय शांतपणे आणि आता शेवटचं सांगते तुला, माझ्या आईच्या आणि माझ्या भावाच्या आयुष्यात अडचणी आणू नका. सुखाने जगू द्या त्यांना. इतके दिवस फक्त मी बोलत होते की पोलिसात तक्रार करेन, पण मी आता खरंच पोलिसात तक्रार करेन. आणि मग ज्या काही कुरापती करायच्यात ना मग त्या जेलमध्ये करत बसा. सई सई, अगं असं काही बोलू नकोस. या घराचे खूप उपकार आहेत आपल्यावर. मामीच्या जीवाला लागेल असं काही बोलू नकोस सई. ताई, सई बरोबर बोलते. या दोघींनी कधी कोणाच्या भावनांचा विचार केलाय म्हणून सईनी करावा? मी तर आता सगळ्या आशाच सोडल्यात. माझी बायको आणि माझी मुलगी या जन्मात कधी सुधारतील असं मला वाटत नाही. पण नवरा म्हणून आणि बाप म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडत राहावंच लागणार आहे. नाईलाज आहे ना माझा. पण तुम्ही काय या दोघींचा त्रास सहन करताय? सई, या दोघी जेव्हा जेव्हा चुकतील तेव्हा त्यांना शिक्षा करण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. माझंच चुकलं ताई. मी ना तुला लॅपटॉप तुटल्याचं सांगायलाच नको होतं. हा सगळा तमाशा झालाच नसता ग.